अनमोल वचन। अखिल भारतीय संत मत सत्संग के संस्थापक और गृहस्थ में आनंद योग के जनक परम संत महात्मा परम पूज्य श्री यशपाल जी महाराज अर्थात परम पूज्य भाई साहब जी द्वारा प्रतिपादित इन अनमोल वचनों का पालन करना अति आवश्यक है। ये वचन हमारी गृहस्थ आध्यात्मिक साधना के लिए मूलभूत सिद्धांत हैं, जो इस प्रकार हैं। हम दुनिया की हर चीज की कीमत आंकते हैं, अपने मानव जीवन की कीमत भी जाने व परमात्मा की प्राप्ति हेतु साधना करें। मनुष्य योनि एक उपहार है, इसीलिए परमात्मा को धन्यवाद देते हुए आधा घंटा प्रातःकाल, आधा घंटा सायंकाल पूजा अवश्य करें। सत्संग, सतनाम व सद्गुरु को प्राथमिकता देते हुए इसी के आधार पर ध्यान योगाभ्यास अवश्य करें व गृहस्थ के कार्यों को परमात्मा का कार्य समझकर उसी की याद में संपन्न करें। हर समय ये ध्यान रहे कि गुरु कृपा द्वारा परमात्मा की पवित्र सत्ता का हमारी आत्मा में वास है, अतः मन में निरंतर अपने इष्ट देव का जाप करें। मान सम्मान की इच्छा ना करें व अपमान से दुखी ना हो। परमात्मा के अतिरिक्त किसी और का भय ना करें। दूसरों की बुराई न करें, न सुने, सत्य व मधुर बोलें, अश्लील शब्द मुंह से ना निकालें, सभी से नम्रतापूर्ण व सुंदर व्यवहार करें। धर्म पत्नी के अतिरिक्त अपने से बड़ी से माता जैसा, बराबर की से बहन जैसा व छोटी से पुत्री जैसा व्यवहार करें। सांसारिक जीवन यापन की आवश्यकताएं अंतहीन है, इसलिए अधिक से अधिक समय सत्संग में व धन परोपकार में खर्च करें। याद रखें, न स्त्री माया है, न धन दौलत, न ही परिवार। माया वह है जो हृदय को परमात्मा से दूर हटा दे। अतः निरंतर सत्संग और सद्गुरु की शरण में रहने का प्रयास करें। भोजन अपने इष्ट को अर्पण कर प्रसाद रूप में परमात्मा की याद में करें। रात्रि में सोने से पहले अच्छे बुरे कार्यों का आत्मनिरीक्षण कर उसका समुचित पश्चाताप करते हुए ध्यान करें व प्रभु की गहरी याद में ही विश्राम करें। परमात्मा तू ही है, तेरी इच्छा पूर्ण हो। हमारे में और दूसरे प्राणियों में एक ही फर्क है कि हमारे अंदर सोचने की शक्ति है, कर्म करने का अधिकार है। ठीक है, तो जितने दूसरे उनमें कुछ नहीं है, हम ही उनको चलाते हैं, हम ही उनको हाँकते हैं, हम ही उनसे काम लेते हैं, हम ही सारी चीजें करते हैं। तो इसलिए मानव जन्म जो है प्रधान है, सबसे सबसे ऊंचा रखा हुआ है हर कहना चाहिए कि योनि के ऊपर। ठीक है, 84 लाख योनियां हैं, क्योंकि ज्यादा ही होंगी, बहुत चीज पता भी नहीं है। कोविड में पता नहीं था किसको कि ये भी आ जाएगा। कोविड का वायरस ऐसा आया कि इंग्लैंड अमेरिका सबको खत्म कर दिया, उसने समझ ही नहीं पाए कि था क्या। तो भगवान ने इतना सुंदर हमको मौका दिया, ये मानव जन्म हमको दिया, सोचने की शक्ति दी और कर्म करने का अधिकार दिया। हम चाहें
तो इसी जन्म में हम उसको प्राप्त कर सकते हैं, दूसरे में नहीं, इसी में। और आज अभी, ठीक है, इतना सिस्टम बना के दिया, उसको समझने की जरूरत है। कोशिश करते हैं समझाने की, समझ आ जाएगा तो उसको अनुसरण में लाना वो आप लोगों का काम है। देखिए, जो कृपा है वो 3 प्रकार से होती है। पहले ईश्वरीय कृपा, और सबके पास मौजूद है ईश्वरीय कृपा, ठीक है। उसमें मैंने आपको बताया सोचने की शक्ति है, कर्म करने का अधिकार है, सारी चीजें हमारे पास है, ये ईश्वर की देन है हमारे ऊपर। दूसरी कृपा कहते हैं गुरु कृपा। हर लेवल पे गुरु कृपा की जरूरत होती है, चाहे वो बच्चा हो, चाहे वो घर का बड़ा हो, चाहे स्टूडेंट हो। जब तक कोई गाइड नहीं करेगा तब तक सच्चा रास्ता मिलता नहीं। दैट इज गुरु कृपा। जरूरी नहीं है कि गुरु वही हो, है ना, जो मालाधारी हो। घर के पेरेंट्स भी गुरु हैं, आपकी मिसेज आपकी गुरु है, आपके बच्चे के गुरु आप हो। हर लेवल पे जो शिक्षा देता चला जाता है, जो रास्ता सही बताता चला जाता है, वो अपने कुल का गुरु है, ठीक है। तो ये है दूसरा, मैंने बताया गुरु कृपा। तीसरी निज कृपा। निज कृपा का मतलब ये है कि जो बताया जाए, अगर बच्चों को बताया कि आम है, अगर शुरू से उसको बताया जाए आम को कि आम नहीं है, ये तरबूज है, उसको क्या मालूम कि तरबूज है या आम है। हम 100 साल से या 150 साल से, हजारों साल से आम को आम कहते चले आ रहे हैं, इसलिए वो आम है, ठीक है ना। और अगर उसी आम को एक है कि आम नहीं है तरबूज है ये, तो तरबूज हो जाएगा, तरबूज आम हो जाएगा। मेरा छोटा बच्चा था, पोता, तो उसको आम बहुत पसंद था। उसको जब तरबूज तरबूज नहीं, जब पपीता खिलाना होता था तो काट के कहते थे कि आम है ये। और 10 साल उसने हर उसको पपीते को आम समझ के खाया। तो जैसा सीखता है, जैसा देखता है, वैसे इंसान करता है। इसलिए हर चीज की नॉलेज होना बहुत जरूरी है, हमें ज्ञान होना चाहिए। खोजिए ज्ञान को, जानने की कोशिश कीजिए ज्ञान को, बहुत सारी चीजें इसके अंदर। और जब ये ज्ञान प्राप्त हो जाए तो उसको फॉलो करना जरूरी है। तो पहली है ईश्वरीय कृपा, दूसरी है गुरुपा, तीसरी है निज कृपा। निज कृपा का मतलब अगर समझ आ गया आपको तो उसको अनुसरण करेंगे तो जो रास्ता बताया है वो पक्का होता चला जाएगा, और बड़े आराम से इस रास्ते पर चलते चले जाएंगे। जो आपल्याला मिळाला आहे तो खूप आपल्या पूर्व जे पूर्व जे चांगलं काम होतं त्याच्यामुळे मिळालेलं आहे, पूर्वसुकृतामुळे। पण तो जर आपल्याला व्यवस्थित डेव्हलप करायचा असेल किंवा त्याच्यात सुधारणा करायची असेल तर 3 प्रकारच्या कृपेची आपल्याला गरज असते। पहिली जी कृपा असते ती ईश्वरी कृपा। ईश्वर कृपा म्हणजे काय? आपण बघतो की भरपूर जीवजंतू किंवा वनस्पती वगैरे आहेत, पण त्याच्यात सगळ्यात श्रेष्ठ मनुष्य जन्म आहे की त्या जन्मामध्ये आपण परमेश्वराची भक्ती करू शकतो। आणि दुसरी जी कृपा आहे ती गुरु कृपा, की जर आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळालं, परमेश्वराकडे जाण्यासाठी योग्य जर पद्धत मिळाली किंवा जी सिस्टीम आहे त्याच्याबद्दल व्यवस्थित माहिती मिळाली, तर त्या आधारे म्हणजे आपण गुरुच्या आधारे परमेश्वराची व्यवस्थित भक्ती करू शकतो। आणि तिसरी जी आहे ती स्वतःची कृपा, म्हणजे स्वतः जर त्यामध्ये आपण प्रामाणिकपणे त्यांनी सांगितल्या पद्धतीप्रमाणे जर परमेश्वराची भक्ती केली तर आपण आपलं जीवन सार्थक करू शकतो आणि आपल्या आणि सार्थक करू शकतो आणि परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो। आता ही जे अखिल भारतीय संतमत सत्संगची पद्धती आहे ती मुख्य ध्यानावर आधारित आहे। कारण का तर प्रवचनातून माणसामध्ये बदल आपण बघितलं तर खूप कमी होत असतो।
पण जर त्याला आतमधून बदल व्हावा असेल तर त्याच्यामध्ये आतमधून चेंज व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी ध्यान योग ही एक पद्धत ह्या सिस्टीमने डेव्हलप केलेली आहे. म्हणजे ध्यान कसं करू शकतो, कशासाठी करायचं, तर आपण जी पूजा करतो ती शरीराने करतो, शरीराने पूजा करतो आणि ध्यान हे मनाने केलं जातं. तर एकदा म्हणजे डॉक्टरांनी म्हणजे सांगितलं बुवा सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास ध्यान करा म्हणून. तर एक डॉक्टरांनी त्यांना प्रश्न विचारला आमच्या गुरूंना की अर्धा तास सकाळी अर्धा तास संध्याकाळी देवाची पूजा का केली पाहिजे. कारण मी जर अर्धा तास सकाळी आणि अर्धा तास संध्याकाळी माझा वेळ जर एखाद्या पेशंटसाठी वापरला तर एका तासामध्ये समजा मी एक ऑपरेशन करतो तर त्याच्यामुळे त्यांचा जीव वाचू शकतो. त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं, जर तुम्ही असे म्हणता की सकाळी अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास तर तुम्ही झोपता का म्हणून, झोपेची काय गरज आहे तुम्हाला. ते म्हणले जर आपण झोपलो नाही तर माणसाचं जीवन चालणार नाही, काही दिवसातच ते वीक होईल आणि झोपेची खूप गरज आहे. तर ध्यान ही एक प्रकारची निद्रा अवस्था आहे. तर आता हे झालं म्हणजे डॉक्टरने ज्याप्रमाणे शरीराला आराम मिळाल्यावर आपलं मन स्थिर व्हायला लागतं. जसं झोपेमुळे ज्यावेळेस माणूस झोपतो त्यावेळेला त्याची सगळी इंद्रिय मनामध्ये स्थिर होतात आणि ज्यावेळेला मन झोपतं त्यावेळेला त्याला जी ताकद मिळते ती आत्म्याद्वारे मिळते आणि त्या आत्म्याला ओळखणं म्हणजे खरं परमेश्वराला ओळखणं. तर विज्ञान फक्त स्थूल शरीरापर्यंत मर्यादित आहे. 3 शरीरे मिळून मानवाचे अस्तित्व सिद्ध होते. म्हणजे आपलं शरीर जर आपण बघितलं आपल्याला तर एकच वाटतं, पण जर त्याचा विचार जर तुम्ही पुढे केला, कारण डॉक्टर हे आपल्या स्थूल शरीरापर्यंत मर्यादित गेलेले, म्हणजे डोळ्यांचा स्पेशालिस्ट, कानाचा स्पेशालिस्ट, पण मनाचा स्पेशालिस्ट कोण आहे. तर स्थूल शरीर म्हणजे अवयवरूपी देह आणि सूक्ष्म शरीरमध्ये मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार जे आपल्याला दिसत नाही, आणि कारण शरीर म्हणजे आपला जीवात्मा. बरोबर. तर आपण जेव्हा झोपतो तेव्हा स्थूल शरीर निष्क्रिय होते व ते मनामध्ये एकरूप होते. सर्व इंद्रिय जोपर्यंत मनामध्ये एकरूप होतात तेवढा वेळ त्यांना मनापासून शक्ती प्राप्त होते. त्यामुळे शरीरातील थकवा कमी होऊन आपण ताजेतवाने होतो. झोपल्यानंतर आपण जर व्यवस्थित झोप झाली तर सकाळी तुम्ही फ्रेश होता. त्याचप्रमाणे आपल्या सूक्ष्म शरीराद्वारे विचार विनिमयाची कार्य होतात व त्यालाही स्थूल शरीराप्रमाणे निष्क्रिय केले पाहिजे. म्हणजे जसं शरीर झोपतं तसं मनाला पण झोपवलं पाहिजे. ते आपल्या आत्म्याशी एकरूप होऊन त्याद्वारे शक्ती प्राप्त होते व ताजेतवाने होऊन त्याद्वारे उत्तम विचार म्हणजे विवेकयुक्त विचार तयार होतात. ज्यावेळेला तुमचं मन एकदम शांत होतं काही वेळ त्यावेळेला त्याच्यातून चांगले चांगले विचार निर्माण होतात. आता विवेकापासून होणारे फायदे. आपण कोण आहोत हे ओळखण्याचा प्रयत्न अपरभाव नष्ट. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला आत्म्याची थोडी थोडी ओळख व्हायला लागते त्यावेळेला माणूस स्वतःला ओळखायला शिकतो पाहिजे. त्यामुळे काय होतं तर शरीरावरील प्रेम कमी होऊन दुसऱ्यावर निस्वार्थी प्रेम उत्पन्न होते. त्यामुळे आपणास दुसऱ्याची सेवा करण्यात आनंद होतो. असे वाटू लागते की मनुष्य योनी जनकल्याणासाठी ईश्वराने दिलेली आहे. आता जर असे विचार नसेल तर एकमेकावरील प्रेम कमी होऊन स्वार्थी वृत्ती वाढू लागते. माणुसकी कमी होऊन दुसऱ्याचे वाईट करण्यातच आनंद वाटेल. मानवच मानवाचा शत्रू होईल. एकामेकाचे शत्रुपणाचे नाते हळूहळू देशातील शत्रुता निर्माण होऊन युद्ध होते. आज जगाचा 40 वेळा नाश होईल एवढा पैसा खर्च करण्यात शस्त्राची साठवण केली आहे. कशासाठी? मानवाला मारण्यासाठी. आज जे युद्ध वगैरे होतात ही कशासाठी चाललेले? प्राण्यांना मारायला याची गरज नाही शस्त्रांची. मनुष्याला मारण्यासाठी शस्त्र निर्मिती करतो आहे. मानवाला मारण्यासाठी देश तर तेथेच राहील, पण ईश्वराने बनवलेला विवेकपूर्ण माणूस नाश होईल. जगातील 50% पैसा शस्त्रांसाठी खर्च होतो. जर हा पैसा मनुष्याच्या सुधारण्यासाठी खर्च केला तर पृथ्वी स्वर्ग होईल. आपल्या म्हणजे खरी पूजा कशासाठी पाहिजे? आपल्या स्वतःच्या विकासासाठी, मनुष्याच्या हितासाठी,
जगाच्या भलाईसाठी पूजा ही आवश्यक आहे. जेव्हा मन आत्म्यामध्ये स्थिर होते तेव्हा परमात्म्याचे दिव्य दर्शन होऊन तुम्ही जगाशी प्रेम करू शकता. आता पूजा कशी करायची, तर मनुष्याच्या स्वभावानुसार जगात आजपर्यंत दोन मुख्य देवभक्त झाले आहेत. म्हणजे पूजा दोन प्रकारे होते. एक साकार पुजारी व दुसरा निराकारी पुजारी. म्हणजे जो परमेश्वराच्या रूपाला मानतो त्याला आपण साकार पुजारी म्हणतो, आणि जे परमेश्वराच्या नावाला मानतात त्याला निराकार पुजारी म्हणतो. साकार पुजारी म्हणजे पूजा करताना काय करायला पाहिजे, तर तुम्ही कुठल्या तरी एका परमेश्वराचं नाव अथवा एक तुम्हाला जो आवडतो त्या परमेश्वराचं रूप हे तुमच्या मनामध्ये पहिलं फिक्स केलं पाहिजे. याला आपण म्हणतो इष्टदेव. आपला इष्टदेव, प्रत्येकाचा इष्टदेव, की कुठल्या तरी एका देवावर आपलं खूप नितांत प्रेम असतं. ज्याला मूर्तीवर प्रेम असते त्याने आपणास जी मूर्ती सगळ्यात जास्त आवडते ती आपल्या आत्म्याला विचारून निवडावी व तिला आपले इष्टदैवत मानावे. नेहमी त्याचीच पूजा ध्यान करावे, कारण पूजा म्हणजे मनाला स्थिर करणे, झोपवणे. मग त्याचंच तुम्ही काही अर्धा तास का होईना 15-20 मिनिटं मनात ध्यान मनातल्या मनात केलं पाहिजे. सकाळी अथवा संध्याकाळी आंघोळ करणे जमत नसेल तर हातपाय स्वच्छ धुवावे, धूळ भरावी, सकाळी रात्री घातलेले कपडे बदलून टाकावे. भगवंताच्या मूर्तीपुढे अगर देवाऱ्यासमोर तुम्ही ज्या ठिकाणी पूजापाठ करता त्या ठिकाणी पांढरे स्वच्छ चादर टाकावी. बसण्यासाठी कुशाचे अगर किंवा उनी आसन असावे. सुगंधित धूप किंवा अगरबत्ती लावावी. ही झाली तुमची तयारी. माझे प्रभू माझ्यासमोर साक्षात विद्यमान आहे अशी कल्पना करून सुंदर भक्तिरस पूर्ण भजन म्हणावे, ज्यामुळे बहिर्मुखी विचार जाऊन मनात ईश्वराचे ध्यान करावे. काही दिवसांनी योग्य प्रयत्नांनी मनात येणारे विचार कमी होऊन प्रभूचे विचार येऊ लागतील. काही दिवसातच ती प्रेमाची मूर्ती समोर नसून आपल्या हृदयात विराजमान आहे असे समजून हृदयावर ध्यान केंद्रित करावे. प्रथम त्या मूर्तीचे आवडणारे नाम मनात घेण्याचा प्रयत्न करावा. हळूहळू हृदयातील ठोक्याबरोबर ते नाम चालू असल्याचा अनुभव येऊ लागतो. पहिल्या मनातल्या मनात, नंतर हळूहळू पुढे जशी जशी तुम्ही याची प्रॅक्टिस कराल तसं तुमच्या हृदयातून सुद्धा त्याचा आवाज येऊ शकतो मनात. आपला आत्मा आपण कोणते विचार करतो ते जाणतो. मनात इकडचे तिकडचे विचार येतात. मन ईश्वरापासून दूर जाऊ लागते. त्यावेळी अत्यंत प्रेमपूर्वक पुन्हा त्याच मूर्तीचे ध्यान करावे. अशा प्रकारे रोज सकाळी व संध्याकाळी अर्धा तास नियमाने पूजा करावी. निराकार पुजारी जे देवाला किंवा देवाला म्हणजे मूर्तीला मानत नाही त्यांना त्या नावाने मानावे. फक्त मूर्तीऐवजी त्या नावाला हृदयात विद्यमान मानून त्याचे ध्यान करावे. हृदयापासून ध्यान करावे. सिद्ध आसनाने दोन्ही भुवयामध्ये मध्यभागी ध्यान करावे व नासिकेच्या अग्रभागी पाहावे. पण हा संन्यासासाठी व ब्रह्मचार्यासाठी असलेला मार्ग आहे. पण जेव्हा मस्तकावर ताण येऊ लागतो तेव्हा सर्वसाधारण मनुष्याच्या शिरामध्ये लवचिकता नसल्यामुळे जोर जबरदस्तीने ताण येतो व ते सहन न झाल्यामुळे रोग निर्माण होतो व ती व्यक्ती कोणत्याच कामाची राहत नाही. जर तुम्ही डायरेक्ट पतंजलीच्या योगाप्रमाणे ध्यान लावायचा प्रयत्न केला या भुरकुटीवर तर ते तुम्हाला शक्य होणार नाही. कारण त्याला ब्रह्मचर्य, आई वडिलांचा आणि आपलं स्वतःचा आवाज एवढे आपले म्हणजे शरीराच्या ज्या नसा आहेत त्याच्यामध्ये ते सहन करायची ताकद नाही. म्हणून आमच्या अखिल भारतीय संतमत सत्संगमध्ये त्यांनी हृदयापासून ध्यान लावा. म्हणजे माझा परमेश्वर माझ्या हृदयात बसलेला आहे असा विचार करून ध्यान लावायचा प्रयत्न करावा. पण हृदयापासून ध्यान लावल्यामुळे हृदय हे शरीरभर रक्तसंचार करणारे पंपिंग स्टेशन आहे. हृदय जर प्रभू नामस्मरणात पंपिंग करू लागले तर त्या ठिकाणी म्हणजे विचारांच्या पेशींचे व्हायब्रेशन कार्य चालू असते. त्याला त्या ठिकाणी पोहोचवणारे रक्त हे प्रभूच्या विचारांचे व्हायब्रेशन युक्त असल्यामुळे सहजगत्या प्रभूचेच विचार ऑटोमॅटिक येऊ लागतात. हृदय हे आपलं असं असतं की पूर्ण शरीरावर ते रक्तसंचार करत असतं आणि त्याच्यामुळे त्या नामस्मरणामध्ये ज्यावेळेला हृदय चालू राहतं त्यावेळेला तुमच्या विचारात पूर्ण शरीरभर परमेश्वराचे विचार निर्माण होतात.
तसेच आपले हृदय चांगल्या व वाईट विचारांचे भावनिक केंद्रबिंदू आहे. हृदयात जर विवेक निर्माण झाला तर सद्भावना, परोपकार, विश्वप्रेम इत्यादी भाव निर्माण होतील. आपल्या स्वतःमधील झालेला बदल पाहून इतरांना न सांगता ते सहजगत्या स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतात व प्रभू कृपेने ते सहज साध्य होते. यालाच आपण साधक म्हणतो. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही ध्यान लावायचा प्रयत्न करणार, हळूहळू तुम्हाला म्हणजे ध्यान लागायला लागेल तर तुमच्या आतून बदल व्हायला सुरुवात होतो आणि तो तुमच्या मग वागण्यामध्ये लोकांना दिसू लागतो. ज्यावेळेस तुमच्या वागण्यातला बदल लोकांना दिसला तर मग बाकीच्यांना पण त्याच्याबद्दल प्रेरणा निर्माण होते. आपण जो परमेश्वर शोधतो तो आपण मूर्तीमध्ये शोधतो, पण मूर्ती हे माध्यम आहे. खरं पाहिलं तर कोणाची परमेश्वराची जी मूर्ती आहे हे माध्यम आहे. खरं आपल्याला आपला परमेश्वर आपल्या हृदयात आहे हे शोधण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. त्याचं कारण काय? आपल्या प्राणाचा मनाच्या एकाग्रतेची फार जवळचा संबंध आहे. जसजशी चित्ताची एकाग्रता प्राप्त होईल तसतशी प्राणाची गती ऊर्ध्वगामी होईल व ज्या प्रमाणात आपण सांसारिक भोगवस्तूचे चिंतन करू त्याच प्रमाणात प्राणाची गती अधोगामी म्हणजे मिळवलेल्या भोग्य वस्तूचा भोग घेण्यात आपली शक्ती नाश पावते. ज्या वेळेला आपण सांसारिक गोष्टीचं सतत चिंतन करतो सकाळ संध्याकाळ रात्रभर तर आपलं त्याच्याबद्दलच विचार चालू राहतात. शरीर त्यासाठीच प्रयत्न करू लागतं. पण त्यांनी सांगितलंय जर तुम्ही हृदयाकडे ध्यान लावायचा प्रयत्न केला तर तुमची जी खाली जाणारी शक्ती आहे तू वरच्या बाजूला यायला लागते, वर चढू लागते आणि आपल्या कमरेपासून वर जे आहे ध्यान योग के कार्यक्रम आनंद योग से निशुल्क जुड़ने के लिए संपर्क करें 9810239677।